वृद्ध प्रवाशाला धमकावून फोन पे वरून सुमारे 1 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतल्याची घटना सोलापुरात घडली। प्रवासी म्हणून बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाचालक आणि त्याच्या 2 सहकार्यानं लोखंडी रॉड आणि पायटनने जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील रोख 2,000 रुपये याचबरोबर फोन पे वरून बँकेतील 1,05,000 रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतल्याची घटना घडली। या प्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या 2 साथीदाराविरुद्ध फौजदार सावळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर गणेश गायकवाड वय 67 राहणार कुरुल मोहोळ हे सोलापूर बस स्थानकावर येण्यासाठी रिक्षात बसले। रिक्षाचालक आणि त्याच्याबरोबर असलेल्या 2 जणांनी रिक्षा बाळे ब्रिज इथं आली असता लोखंडी रॉड आणि फायटर दाखवून आपल्याला जिवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील 2,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। त्यानंतर आपल्याला कोंडी येथील पेट्रोल पंप इथं आणून वेगवेगळे QR कोड घालून फोनवरून जबरदस्तीने बँकेतील पैसे फोन पेच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यावर काढून घेतले। हा सर्व प्रकार डीमार्ट ते कोंडी पेट्रोल पंप दरम्यान घडला असल्याचं गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटलंय। तपास फौजदार सावळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करत आहेत।